आसामच्या मोरीगावमध्ये अजूनही पूरस्थिती, हजारो संसार उघड्यावर. राज्यातील मुसळधार पावसामुळे 91 जणांचा मृत्यू, 8.5 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग बंद. सेल्फीधारा व्ह्यू पॉइंटजवळ दरड कोसळल्यानं महामार्ग मातीच्या ढिगाऱ्याखाली. उत्तराखंड चमोलीजवळ महामार्गावर वाहतूक सुरू करण्याचे बीआरओकडून प्रयत्न. रस्ता खुला होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता. 9 जुलैला कोसळली होती दरड. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांच्या अंतरिम जामिनाला ईडीचा विरोध. ईडीच्या याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात निर्णयाची शक्यता. मुस्लिम महिलांना पोटगीच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देणार सुप्रीम कोर्टात आव्हान. हा निर्णय इस्लाम विरोधी असल्याचा दावा. कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सेनेचं सर्च ऑपरेशन सुरू. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेवर एनएसजीच्या टीमची नजर. दहशतवादी कारवायांमुळे मोठा निर्णय. 17 जुलैला अयोध्येत पोहोचणार पथक. धार भोजशाळा प्रकरणी एएसआयचा रिपोर्ट आज मध्य प्रदेश हायकोर्टात सादर होणार. 1700हून अधिक अवशेषांचा रिपोर्टमध्ये उल्लेख. अमरनाथ यात्रेत 3 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन. काल गुहेत पोहोचले 15,000 यात्रेकरू. त्रिस्तरीय सुरक्षेचा कडक बंदोबस्त. ओडिशात तब्बल 46 वर्षांनी उघडले जगन्नाथ मंदिराचे रत्नभंडार. दागिन्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आलं. रत्नभंडाराचे खास व्हिडिओग्राफीद्वारे चित्रण. दिल्लीच्या मयूर विहार भागात कपड्याच्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. हरिद्वारमध्ये बसचा भीषण अपघात. हरकी पौडीजवळच्या पुलावर अडकली बस. खिडकीतून प्रवाशांचं रेस्क्यू. वेटिंग तिकीट हद्दपार होण्याची शक्यता. लांब पल्ल्याची एक ट्रेन गेल्यानंतर 1 तासात त्याच मार्गावरून दुसरी ट्रेन सुटणार. 20 पेक्षा अधिक ट्रेनसाठी सुविधा. ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा एफबीआयकडून तपास. देशांतर्गत दहशतवादाचा संशय. ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचारासाठी रवाना. चीनमध्ये पावसानं तोडले सर्व रेकॉर्ड. गेल्या काही तासात 323 मिलीमीटर पाऊस. हुबईमध्ये नागरिकांचे हाल.